लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. मोठे बंधू श्री माधव दगडू माळी यांच्यावर ही निसर्गाचीच हानी म्हणलं तरी काय वावगं होणार नाही. निसर्गापुढं आपल्याला कोणाला जाता येत नाही. त्यांच्यावर घराची भिंत कोसळून त्याच्यामध्ये ते दाबले गेले, तरी त्यांना उपचारादरम्यान आम्ही दवाखान्यात उचललं गेलं. तिथे गेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि सरकारने याच्याबद्दल याची दखल घ्यावी हीच आपण सर्वजण प्रार्थना करूया. आणि अत्यंत तातडीनं तलाठी असेल, आपल्या गावाचे सरपंच असतील, यांनी बी त्याची दखल घेऊन आणि आमच्यापर्यंत ही चांगल्या पद्धतीनं सेवा त्यांनी दिली आणि सरकारने चांगली भरीव मदत करावी. त्यांच्या कुटुंबाला एक मोठा आधार राहील. एवढंच मी 2 शब्द बोल. मौजे डिग्रस येथे 5-5:30 वाजेच्या दरम्यान जो मुसळधार वारा व पाऊस झाला, त्यामध्ये डिग्रस येथील खातेदार महादेव दगडू माळी यांच्या गट नंबर 484 मध्ये असलेल्या राहत्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळून ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची जी हानी झालेली आहे त्यातून त्यांना सावरण्यासाठी शासनाच्या वतीनं त्यांना योग्य ती भरीव मदत मिळण्याकामी आज सकाळपासूनच ग्रामसेवक, तलाठी व सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असून त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळेल यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत. तरी शासनाने देखील या घटनेची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मी शासनाकडे मागणी करतो.